प्रेक्षकांनो, आज यांनी छानच मजा दाखवली आहे। सुशीलाबाई काही चाटचा पिच्छा सोडायला तयार नाही आहे। त्या सुरुवातीला नीरीवर घसरल्या। त्या म्हणतात ही नीरी गेली कुठं? तिला सांगितलं होतं मी आउट हाऊस आणि किचन शिवाय दुसरीकडे फरकायचं नाही म्हणून, आणि ती गेली कुठं? या चाटचं माहिती काढल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये। पिंकी विचार करते, अरे बापरे, नीरीला माझ्यामुळे प्रॉब्लेम नको यायला। सासूबाई जास्तीच खवळल्यात। चित्र अजून लावून देत असते सुशीलाबाईंना आणि म्हणत असते, तुम्ही त्या असिस्टंट पोरीमुळे ना त्रास करून घेऊ नका आईसाहेब। ती पोरगी ना महा बनेले, तो चाट किचनमध्ये नव्हताच कधी। सुशीलाबाई म्हणतात, मी पण तेच म्हणते ना। माई म्हणतात, अगं तुम्ही दोघी कशाला तर्कवितर्क करताय? पिंकीनं चाट बनवला असेल, तो बघायला तुम्ही दोघी कधी किचनमध्ये जात होत्या का? तेवढ्यात नीरी आलेली आहे आणि सुशीलाबाई तिला खूप ओरडताय, अय नीरे थांब, काय ग राणी सरकार गेली कुठं होतीस? आणि तोंड शिवलंय का तुझं? तुझ्याशी बोलते ना मी, तुझी टकळी बंद झाली काय? दात खिळे काऊन बसली तुझी? कुठे गेली होती? आता ही नीरी म्हणते, मी माझ्या पप्पांशी बोलत होते। सुशीलाबाई म्हणतात, हा तुला लई मोठी तुझ्या पप्पाची काळजी ना, तो तर लई तोंड काळं करून गेलाय। कुठे बसलाय, कुठे तोंड लपवून तो? आणि तू घरातली समधी कामं सोडून तू त्याच्यावर फोनवर बोलायला गेली होतीस का ग? जरा तरी लाज बाळगा, फुकटचं घ्यायला मिळतंय ना तुम्हाला, म्हणून माज आलाय तुम्हा लोकांना। आता त्या माई चिडतात सुशीलाबाईंवर आणि म्हणतात, अगं गप्प बस ग सुशीले, तोंड दिले देवाने म्हणून बडबडच करत बसशील का ग तू? वरतून ही नीरीला खुणवत असते पिंकी। सुशीलाबाई तिला म्हणतात, काय ग ए चार्ट कुठे? आता पिंकी काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असते, पण नीरीला काय केलं ते कळत नसतं आणि त्यामुळे खूप गंमत घडली आहे। आता ही नीरी म्हणते, कसलं चाट? चित्रा लगेच म्हणते, पाहिलं का आईसाहेब, ऍक्टिंग लई भारी करती पोरगी। सुशीलाबाई म्हणतात, बरोबर आहे ना, ऍक्टिंग करणारीच बहीण होती ना हिची। अय पोरी, खरंच सांग, चाट खरंच होता का नव्हता? आणि प्रेक्षकांना ही चित्र आहे ना, सुशीलाबाईची ऍक्टिंग करत असते माकडासारखी। सुशीलाबाई बोलल्या तेच हे वाक्य रिपीट करत असते, ए खरं सांग, चाट होता का? सुशीलाबाई म्हणतात, खोटं बोललीस ना तर याद राख। आता ही चित्र म्हणते, खोटं बोललीस ना तर याद राख। सुशीलाबाई चिडतात, म्हणतात, तुझं थोबाड फोडू का आता चित्रे? पिंकी नीरीला वरून काहीतरी बोलायचा प्रयत्न करत असते आणि नीरी काहीतरी गेस करत असते, चहा। तेव्हा सुशीलाबाई म्हणतात, ए काय चाललंय तुझं? मी काय प्रश्न विचारतीये, तू उत्तर काय देतीये? माई म्हणतात, अगं सुशीले, का घाबरवताय त्या पोरीला? अगं अशा वचा वचा करताल तर ती उत्तर कशी देणार? जरा शांतपणे बोला की तिच्याशी। पिंकी डोक्याला हात मारून घेते वरून। आता नीरी म्हणते, हा कपाळ फुटलं। सुशीलाबाई आता इकडे तिकडे बघायला लागतात की ही नेमकी कोणाशी बोलतीये। आणि चित्रा म्हणते, पाहिलं का आईसाहेब, ही ना मुद्दामून करतीये। आता सुशीलाबाई वर बघायला लागतात तेव्हा पिंकी तिथून गायब होते। चित्रा म्हणते, ही मुद्दाम आपली फिरकी घेतीये। सुशीलाबाई आता नीरीकडे बघतात, म्हणतात, अय काय चाललंय तुझं? कोणाशी बोलतीये तू? झपाटलं काय तुला? लगेच ही चित्र म्हणते, हा आईसाहेब असल, हिला ना झपाटलंच असल आईसाहेब, हिला नक्की काहीतरी बाधा झालीये। आता नीरी पुन्हा पिंकीकडे बघायला लागते वर। ही चित्र म्हणते, आपल्या घरात कोणाचा तरी आत्मा आहे। आता पिंकीवरून काहीतरी असं खुणवत असते तर ही नीरी म्हणते, साप। आणि सुशीलाबाई उड्या मारायला लागतात, काय साप साप? नीरी म्हणते, नाही साप नाहीये इथे। चित्रा म्हणते, मग कुठे? या दोघी थरथर नाचायला लागतात घरभर। आता ही नीरी म्हणते, कुठेच नाहीये साप। नीरीचा गोंधळ उडालाय वर पिंकीकडे बघून। सुशीलाबाई पुन्हा वरती बघतात, पिंकी गायब होऊन जाते। आता नीरी म्हणते, काहीच नाहीये, कुठेच नाहीये। पिंकीवरून तिला चार्ट दाखवत असते। आता नीरी म्हणते, हाय काय ते? आता चित्रा पुन्हा इकडे तिकडे बघायला लागते, पिंकी गायब होऊन जाते। चित्रा म्हणते, आईसाहेब आपल्या घरात नक्की आत्मा आहे। हवेत माणूस बोलत असलं की भुताटकीच असते, नक्की कोणाचा तरी आत्मा आहे। सुशीलाबाई जोरात ओरडतात तिच्यावर, गप्पा बसा, काही नाही ग, नाटक करतीये ती, नाटक करतीये। आपण जे प्रश्न विचारतोय ना ते मुद्दाम टाळायसाठी नाटक करतीये ही। नाही ठीक आहे, पण तुला अशी तशी सोडणार नाहीये मी। आता मला सांग, ती असिस्टंट इथे आली होती का? आता नीरी म्हणते, हो आली होती। पिंकी वरून म्हणत असते, तिला नाही आली म्हणून सांग, पण ही म्हणते, हो आली होती, पण नंतर ती निघून गेली, मी समोर नव्हते तेव्हा। सुशीलाबाई म्हणतात, बरं, नाही तुला पण नाही सोडणार मी आणि तिला पण नाही सोडणार, चल जा, किचनमध्ये भरपूर कामं पडली आहे। आता या सुशीलाबाई एकदम इन्स्पेक्टर दया झाल्यात बरं का। चित्रे नक्की काहीतरी गोंधळे, चाट किचनमध्ये नाहीच आहे। तेवढ्यात पिंकी खाली आली आहे आणि सुशीलाबाईंचं एकदम लक्ष गेलंय। पिंकी नीरीला चार्ट दाखवत असते। सुशीलाबाई म्हणतात, काय करतीये ग? तेव्हा पिंकी म्हणते, काही नाही, माझ्या रूममध्ये होते मी, ते माझं अंग दुखतंय ना खूप, म्हणून आराम करत होते। पिंकीने त्या चार्टचा गोळा केलाय आणि नीरीकडे फेकलाय। आता नीरी तो चार्ट बघते आणि म्हणते, हा सापडला चार्ट मला।
आणि लगेच चित्र तिच्या हातातनं तो हिसकवते आणि म्हणते बघू मला. अहो साहेब हे तर पिंकीचंच अक्षर आहे, हे पिंकीनंच केलेलं दिसतंय बघा. सुशीलाबाई पण ते बघतात आणि म्हणतात हां नाही काहीतरी गोंधळ आहे. आणि काय गये तू तर म्हणत होती चार्ट सापडत नाही, हरवलाय, कुठं सापडला तुला. पिंकी म्हणते अहो मी हे पण म्हणाले होते ना, चार्ट जर खाली पडला असेल तर तो निरीने उचलून ठेवला असेल. काय ग निरी, चार्ट खाली पडला असेल, निरीने उचलला असेल. आता ती मुद्दाम खुणवतीये पिंकी असं डबल बोलून. निरी म्हणते हो हो आईसाहेब मीच उचलला तो. सुशीलाबाई म्हणतात पण तुला मला आधी देता नाही आला का. पिंकी म्हणते अहो उडबी सासूबाई तुम्हाला खूप आवाज दिला मी, पण तुम्ही पटपट पुढे निघून गेल्या. आणा बरं तुम्ही पटकन, तो मी किचनमध्ये लावते. सुशीलाबाई म्हणतात नाही चार्ट किचनमध्ये नव्हताच. पिंकी लागली भरभर किचनमध्ये गेली आहे तो चार्ट चिटकवायला. आता ही चित्रा म्हणते नव्हताच आईसाहेब मी पण पाहिला. सुशीलाबाई म्हणतात काय ग तुमच्या दोघींचं काय नाटक चाललंय, सांग मला खरं. शेवटी माईसाहेब वसकतात या सुशीलाबाईवर आणि म्हणतात अगं मला विश्वास आहे पिंकीने चार्ट बनवलेलाच असेल, पण तुला किचनमध्ये पाय ठेवायला किती दिवस झाले सुशीले. अगं तिथल्या वस्तू पाहायला तिथे किचनमध्ये जावं लागतं, कुठे काय ठेवलंय काय नाही हे पाहायला तिथे तुला जावं तर लागेल ना. आता ही पिंकी माईसाहेबांची दृष्ट काढतीये, म्हणजे तिला बरं वाटते, ती वाचली माईसाहेबांमुळे पुन्हा एकदा. आता माईसाहेब ओरडतात काय लावलंय कोणास ठाऊक, चार्ट वैताग आणलाय. आणि माईसाहेब वैतागून तिथून निघून गेल्यात. आता सुशीलाबाई त्या पिहूवर ओरडतात आणि म्हणतात तोद्दाळ भद्री चार्ट मला किचनमध्ये नकोय. आता पिंकी तिथे मुद्दाम चिटकवते तो, पण म्हणते कशी पुन्हा अहो मी फेकून देईल, पण त्या युवराज साहेबांना काजूची अलर्जी आहे ना, त्या मितालीने पुन्हा तसं काही केलं तर. आणि सुशीलाबाई म्हणतात चला ग ज्याचं त्याचं काम करा आणि निघून जातात आराम करायला. निरी मात्र पिंकीकडे बघतच राहते आणि पिंकी तिला लांबून फ्लाइंग किस देते थँक्यू म्हणून. प्रेक्षकांनो पिंकी एक्सपोज करायचा प्रयत्न करतीये समोरून, पण मला कळत नाहीये म्हणजे तिची काही अपेक्षा आहे का तिला कोणीतरी ओळखावं म्हणून, कारण अजून तरी त्यांनी पिंकीचं सत्य रिव्हील केलेलं नाहीये. पण आता युवराजच्या पावलोपावली लक्षात येतंय. ही बाहेर आली आहे स्विमिंग पूल जवळ, युवराज तिथेच बसलेला असतो. दोघंही एकमेकांशी बोलायला थोडं ऑकवर्ड फील करत असतात, पण पिंकी तिथे जाऊन युवराजला सॉरी म्हणते, मी तुमचं ते खाणं असं उधळून लावलं, मिताली त्यांनी प्रेमाने केलं होतं ना. युवराज म्हणतो नाही काही हरकत नाहीये, खरं तर आम्हीच सॉरी, तुम्हाला आईसाहेबांनी खोली आवरायला लावली, तुम्ही आमच्या काळजीपोटीच केलं ना, तुम्ही पाहुणे आहेत, तुम्हाला आईसाहेबांनी असं काम सांगायला नको होतं. पिंकी म्हणते अहो म्हणून काय झालं, घरचीच आहे ना मी. तेव्हा युवराज तिच्याकडे बघायला लागतो आणि म्हणतो काय. पिंकी म्हणते अहो म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुमच्या घरी राहते ना मी, तर घरचीच झाली की. आणि अहो घरच्या माणसासाठी काम करायला कसली आली आहे लाज, तसं पण तुम्हीही आमच्या घरचेच होणार ना, तुम्ही मिताली त्यांशी लग्न करणार आहात ना. आता जोरात युवराज खेकसतो तिच्यावर, आम्ही लग्न करणार नाही आहोत. आणि मग एकदम बाजूला जातोय. त्याला लक्षात येते की आपण खूप जोरात ओरडलोय. पिंकी आता खूप खुश होते त्याच्या ह्या वाक्यावर. युवराज पाठी वळतो आणि म्हणतो नाही आम्हाला लग्न करायचं नाही आहे. आता पिंकी खूप खुश होतीये, म्हणजे पुन्हा तेच दाखवलं आहे त्यांनी. युवराज पुन्हा तिला जवळ येऊन सॉरी म्हणतोय आणि पुन्हा म्हणतो कसा थँक्यू बी. पिंकी म्हणते का सॉरी का. युवराज म्हणतो ते आम्ही तुमच्यावर असं ओरडायला नको होतं ना. पिंकी म्हणते मग थँक्यू कशासाठी म्हणलात. युवराज म्हणतो ते तुम्ही आम्हाला काजूची ॲलर्जी आहे त्यापासून वाचवलं ना. आता लगेच पिंकी म्हणते राहू द्या, मेन्शन नॉट, बड़े बड़े घरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है, गुड नाईट. आता तिचं हे वाक्य तंतोतंत पिंकीशी जुळलं आहे हे युवराजच्या लक्षात आलं आहे. आता तो म्हणतो मनामध्ये कॅसेट, ह्या कॅसेट आहेत म्हणजे आमची कारभारीण. आणि तो तिच्या मागे मागे जायला लागतो आणि विचार करतो या सेम टू सेम कारभारणीसारखं का बोलतात. युवराजच्या आज बरंच लक्षात आलं आहे प्रेक्षकांनो की ही पिंकी आहे किंवा पिंकी सारखी आहे, ही अशी का बोलते पिंकी सारखी लक्षात येत नाही. पण पुढे ना त्यांनी जरा वेगळंच दृश्य दाखवलं आहे, म्हणजे मी जरा कन्फ्यूज झाले त्यामध्ये. आता ही पिंकी सकाळी सकाळी निरीशी बोलायला जाते, ती निरीला थँक्यू म्हणते, पण निरी चिडलेली असते. पिंकी म्हणते काय ग काय झालं, चिडली आहेस का माझ्यावर, थँक्यू आणि सॉरी, मी तुला उगाचच अडकवलं ना काल सगळ्यामध्ये. पण निरी तिच्याशी काहीच बोलत नाही. मग पिंकी तिला म्हणते अगं चल आज तुझ्या वाटचा चहा नाश्ता मी करते, मग तर बोलशील माझ्याशी. आणि निरी स्माईल करते आणि म्हणते चालेल. आणि तेवढ्यात युवराज खूप दारू पिऊन आलेला आहे, म्हणजे त्याला त्याच्या पायावर पण उभं राहता येत नाही आहे असं दाखवलं आहे त्यांनी. आता याने प्रॉमिस केलेलं होतं ना की हा दारू पिणार नाही, मग हा का दारू प्यायला.
हे एक मोठं रहस्य आहे किंवा काहीतरी सस्पेन्स आहे असं दाखवतील ते बहुतेक. पिंकी त्याला बघते आणि म्हणते, साहेब तुम्ही असे, चहा देऊ का तुम्हाला? युवराज म्हणतो, नकोय चहा, तुम्ही पुन्हा चिठ्ठी देताल चहासोबत. हे ते दारूच्या नशेत बोलतोय. पिंकी त्याला सावरायला जाते आणि तीच त्याच्या गळ्यात पडते. आता खूप वेळ दोघं एकमेकांकडे काहीशा अशा पद्धतीने बघायला लागतात. तेवढ्यात तिथे हा युवराज म्हणजे तिला बाजूला सरकवायला लागतो, तेव्हा याचा पाय मुरगळतो आणि तो खाली पडतो. सुशीलाबाई लगेच येतात आणि म्हणतात, अरे काय झालं युवराज? पिंकी त्याला हात लावायला जाते तेव्हा सुशीलाबाई म्हणतात, ऐ लांब होय त्याच्यापासनं, अंगचटीला येऊ नकोस. पिंकी म्हणते, अहो ते पडलेत ना. सुशीलाबाई म्हणतात, मग अंगाला हात लावशील का त्याच्या? चल बाजूला होय. आता सुशीलाबाई युवराजला हात देत असतात, पण युवराज मात्र त्याचे शूज तिथेच काढतो आणि लंगडत त्याच्या खोलीत जायला लागतो. आणि या दोघींनाही खूप टेन्शन आलेलं दिसतंय. म्हणजे युवराज का दारू पिऊन आलाय असं त्यांना कळलं नाही आहे. युवराज आता लंगडत त्याच्या रूममध्येच जातोय आणि आम्हाला हात लावू नका असं बडबडत असतो आणि तिथे खोलीत जाऊन असा पडतोय त्याच्या दिवाणवर आणि तो बडबडत असतो की मला हात लावू नका. आता सुशीलाबाई पिंकीकडे रागाने बघतात आणि म्हणतात, कळलं ना तो काय बोलला? ऐकलं नाही का? चल लांब व्हायचं या रूमपासनं. पुन्हा जर या रूमच्या आत मला दिसली तर गाठ माझ्याशी आहे, खबरदार. आणि आता पिंकी खूप घाबरली असं त्यांनी दाखवलं आहे. बट वॉट एव्हर. तर इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय की युवराजला खूप सणसणून ताप आलेला असतो. म्हणून आता ह्या माईंनी गुरुजींना बोलवलं आहे की काय चाललं आहे, आमच्या लेकराची अवस्था आम्हाला बघवत नाही आहे. आणि ते गुरुजी म्हणतात, ह्याची बायको जिथे कुठे असेल तिथे तिने कदाचित मंगळसूत्र घातलेलं नाही आहे, म्हणून यांच्यावर अशी संकटं येतात. खरं तर ही गोष्ट कुछ हजम नाही झाली, पण असो काहीतरी निमित्त दाखवलं आहे पिंकीला मंगळसूत्र घालवायचे म्हणून. सुशीलाबाई डायरेक्ट मितालीला जाऊन विचारतात, तुझं प्रेम आहे ना माझ्या युवराजवर, मग लग्न कर युवराजशी. काय करेल मिताली? डायरेक्ट लग्न करेल का? बघूयात. तर आता इथे त्यांनी असं दाखवलंय की पिंकी युवराजच्या जीवासाठी मंगळसूत्र घालून बसली आहे. पण आता हे सगळ्यांना कळल्यावर काय होईल? ही पिंकी आहे हे कळेलच ना. काय वाटतंय प्रेक्षकांनो तुम्हाला? सवाल तो करेंगे लोग. पिंकी काय उत्तर देईल बघणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा. आणि प्लीज अजून बऱ्याच प्रेक्षकांनी सबस्क्राईब नाही केले, त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.